मिडनाईटचे आम्ही फूड एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो. रात्रीचे 3 वाजता. माझ्या तोंडाला पाणी आलं. भाई कसं लागलं तुला शोरमा? एकच फाईट, वातावरण टाईट. कॅन सी हे सगळं चालू आहे आयुष्यात. ओके, सो रात्रीचे झालेले आहेत 1:20 आणि आता आपण आहोत ठाणे स्टेशनला. का आणि का नाही ते तुम्हाला सांगणार आहे आम्ही थोड्या वेळातच. ऐ ऐ ऐ ऐ हे बघा चोर बायसेप दाखवतोय. आता ट्रेन येणार आहे, म्हणजे निखिलची मम्मी येते, त्यासाठी आम्ही इथं आलो. आणि नंतर मिडनाईटचे आम्ही फूड एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो. फॉर शुअर आपण जाऊया आणि बघूया काय होतं काय नाही ते. मस्तपैकी असं मी शॉर्ट्स वरती, हा असं इथे ट्रॅक वरती बघा असं आलो आम्ही. आता जाऊया आपण आणि बघूया काय करतो काय नाही ते. सकाळ कमी पडली आम्हाला म्हणून आम्ही रात्री ब्लॉग बनवतोय. ओके, सो गाईज ट्रेन आलेली आहे. ओके, सो निखिलची मम्मी आली. आता आपण निघणार आहोत डायरेक्ट घरी. तो चलो. ओके, सो आता आपण ऐरोलीत आलेलो आहोत मित्रांनो. आणि आता आपण जाणार आहोत फूड एक्सप्लोर करायला एवढ्या रात्री. आणि आता वाजले जसं की तुम्ही बघू शकतात एकदम बरोबर असे 2:20. ठीक आहे. ओके, सो गाडी पार्क झाली. आता आपण निघूया स्टेशनच्या मागे. सो गाईज इथून ती गल्ली अशी स्टार्ट होते. गल्ली नाही बोलता येणार, प्रॉपर असं बघू शकता तुम्ही फूड हब झालं इथं. रात्रीचे 3 वाजले. 3 सकाळचे बोलू की रात्रीचे? सकाळचे. हा म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजले. आमची ऑर्डर आहे सर. आता आम्ही ऑर्डर दिली आहे शेजवान फ्राईड राईस हाफ व्हेज. बघूया आता तरी, म्हणजे इथं बघाल ना असे 2-3 स्टॉल आहे. या साईडला पण असतात म्हणजे विकेंडला मोस्टली. आता सुरू होतील माझ्यामध्ये, मॉर्निंगला पण सुरू होतात. छोले भटुरेवाला पण इथं येतो, पण तो मॉर्निंगला येईल माझ्यामध्ये. आज संडे ना मी. हां, आज संडे पण आहे. संडे नाईट आहे ही. ठीक आहे. ओके, सो आपली ऑर्डर येते. रात्रीचे 3 वाजता हे सगळं चालू आहे आयुष्यात. कॅलरी काउंट चालू ना बल्कवर आहे. थोडा कच्चा आहे, थोडा कच्चा राईस पण डी. रात्री तुला खायला भेटलं. शॉर्माचा रिव्ह्यू घे. शॉर्माचा भाई कसं लागलं तुला शोरमा? हा, चांगला आहे. राईस थोडा कच्चा आहे पण ठीक आहे, मॅनेज करायची बात आहे. नाही बोलता भाई, संपवलं सगळं आरामशीर. अजून काय मागवणार आहे तू? किमा किमा खिमा. खिमावाल्याकडे आपल्याला जायचं तिकडे. खिमा खाईल. 2 मिनिटं का गॅप. हा, माझ्या तोंडाला पाणी आलं. मी खात नाही तरी ठसका लागला. आम्ही एकदा खाल्ली, आमच्यात भांडणं झालेली. 15 भाऊ गॅप झाले. 4 पोरं होतो आम्ही, आमच्यात भांडणं झालेली. अशा प्रकारे पहिला पाव तोडलेला आहे. चिकन मध्ये मस्तपैकी असं डीप करणार आहे चिकन खिम्यामध्ये. आणि हा पहिलाच असा घास पहिल्या चेंडू मध्ये. काय बोलतो, षटकार की चौकार? षटकार. षटकार म्हणजे काय माहितीये का? हा, नशीब. होममेड एकदम. टेस्ट कशी आहे? होममेड भाई मस्त. आवाज जरा वाढव जरा. रंजनी आहे, तिखट आहे. तुझा आवाज कमी पडतोय ब्लॉग मध्ये. पैशाबत पाव बघ ना किती लागले. अजून काय सांगणार तुझ्या जागेबद्दल? काय तर ही जागा इथं आहे. हा IT पार्क आहे समोर. माइंड स्पेस. जरा जीभ जड झाली माझी. त्या समोर हे रात्री असं चालू असतं पूर्ण प्रॉपर असं. मी तर खाऊ नाही शकत आहे ह्याच्यावरती. भाई पागल होऊन जाशील. ओके, सो प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे आता. निखिल बोलतो ह्याच्यावरती हाफ फ्राय घ्यायचा. भाई डेंजर मजा येईल तुला. असं म्हणजे नशा होऊन जाईल फूडचा.
भाई तुम्ही म्हणजे विचार करा फक्त त्या हाफ फ्रायची टेस्ट, त्या खिम्याची टेस्ट आणि बटर, क्रेझी, लवली, डेंजर डेंजर. एकच फाईट, वातावरण टाईट. भाई खूप डिफरन्स, जमीन आसमानचा फरक आहे. कशी लागते टेस्ट आता? जबरदस्त. कंटिन्युअस खिम्याची ऑर्डर चालू आहे. खिमा खूप स्पेशल आहे याच्याकडे. कंटिन्युअस खिमा चालू आहे, कंटिन्युअस. नुसता धूर, नुसता खिमा. मन असं तृप्त. झोप लागणार ना, झोप डायरेक्ट. तर उद्या सकाळी पण कामं आहेत, ठीक आहे. उद्या सकाळी पण निघायचं आपल्याला. निखिलला डेंजर असं तिखट लागलं मस्त, पण तिखट सोबत जर टेस्ट असेल ना भाई, मजा येते खायला. कसं काही आता आम्ही इथून निघतोय, थोडं बूस्ट वगैरे पिऊया रात्री, ठीक आहे. रात्री म्हणजे सकाळच झाली. आता जे हाफ फ्राय होतं ते 20 रुपयाचं होतं आणि चिकन किमा पाव जे होतं ते 120 रुपयाचं होतं. आणि जो राईस जो होता तो काहीतरी किती रे, 90-80 ₹80 हां 80 रुपयाचा राईस होता. आणि असं काय होतं ओव्हरऑल मस्तपैकी. तरी इथं पण स्टॉल लागतात पाठीमागे, पण ते आता नाही आहेत. आज संडे म्हणून नाही आहे. हां जेवण चालू नव्हतं. हे बघा भाई, इथं खूप खूप गर्दी असते. आता तरी काहीच लोक नाही आहेत, मजबूत लोक असतात इकडे. तर चला आपण जाऊया पुढे, बघूया काय करतो काय नाही. ते टाकणार आता तो बोर्विटा. व्हेरी नाईस ॲज यू कॅन सी. ओके सो गाईज, या ब्लॉगला इथेच एंड करूया. हा छोटा सिंपल साधा असा ब्लॉग होता. रात्री निघालेलं तर ब्लॉग बनवू की नको असं होतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय.